नमस्कार, स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायावर म्हणजे अगदी शेवटच्या अध्यायावर जरा खोलवर चर्चा करणार आहोत. नमस्कार. हो, हा अध्याय म्हणजे गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं सारच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. बरोबर. मोक्ष, संन्यास आणि योग. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की यातले जे मुख्य विचार आहेत कर्म, त्याग, स्वधर्म आणि अर्थातच मोक्ष ते ज्ञानेश्वर माऊलींनी कसे उलगडले आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच, कारण गीतेतल्या बऱ्याच संकल्पना इथे एकत्र येतात आणि ज्ञानेश्वर महाराज त्यावर खूप सुंदर भाष्य करतात. सुरुवातच होते बघा संन्यास आणि त्याग या शब्दांनी. आता हे शब्द ऐकायला थोडे सारखे वाटतात. हो, वाटू शकतात, कारण दोन्हीत काहीतरी सोडण्याचा भाव आहे. बरोबर. मग ज्ञानेश्वरीत यातला नेमका फरक काय सांगितला आहे? कारण इथेच जरा गोंधळ होतो अनेकांचा. अगदी योग्य मुद्दा आहे हा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संन्यास म्हणजे फक्त कर्म सोडून देणं नाही, म्हणजे आपलं काम सोडून वनात जाणं एवढंच नाही. अच्छा. खरा भर आहे त्यागावर, आणि त्यातही काय म्हणतात त्याला, फळ त्यागावर. फळत्याग म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग. अगदी. कर्म करायचं आपलं कर्तव्य म्हणून, पण त्यातून काय मिळेल, यश की अपयश, मान की अपमान, याची जी एक आसक्ती असते ती सोडायची. ज्ञानेश्वरीतली एक ओवीच आहे बघा यावर. संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे, फळत्याग तो संन्यास ठावे, निस्वार्थ भावे जो वर्तावे, तोच खरा संन्यासी. म्हणजे निस्वार्थपणे कर्म करत राहणं, फळाची अपेक्षा न ठेवता, हाच खरा संन्यास? हो, तोच खरा त्याग, तोच खरा संन्यास. यात एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं, पण म्हणजे आजच्या जगात हे कितपत शक्य आहे? सगळीकडे रिझल्ट्स महत्वाचे मानले जातात. नाही, प्रश्न बरोबर आहे तुमचा, पण इथे मुद्दा असा आहे की फळाची जाणीव नको असं नाहीये. तुम्ही ध्येय ठेवता, प्रयत्न करता, हो. पण त्या फळाबद्दलची जी टोकाची आसक्ती असते, म्हणजे हे मिळालंच पाहिजे नाही तर सगळं संपलं, ती भावना सोडायची आहे. अच्छा, म्हणजे ती जी स्ट्रेस देणारी भावना असते. ती अगदी. यश अपयशाने खूप हुरळून किंवा खचून न जाता कर्म करत राहणं हे एक प्रकारचं मानसिक स्वातंत्र्य आहे, जे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे, नाही का? हो, नक्कीच. मानसिक आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे हे. बरं, मग कर्माकडे याच दृष्टीनं पाहिलं तर कर्माचे प्रकार पण सांगितलेत ना, सात्विक, राजसिक, तामसिक. हो, बरोबर. त्रिगुणांवर आधारित हे वर्गीकरण आहे. हे आपल्याला आपली कृती का करतोय याच्या मुळाशी जायला मदत करतं. ते काय आहेत नक्की? थोडं सांगाल का? हो. तर पहिलं म्हणजे सात्विक कर्म. हे म्हणजे आपलं कर्तव्य म्हणून शांतपणे, फळाची अपेक्षा न ठेवता, अहंकार न बाळगता केलेलं कर्म. अगदी निःस्वार्थपणे. उदाहरणार्थ? समजा कोणी ज्ञानदान करताय किंवा आपलं ऑफिसचं काम अगदी प्रामाणिकपणे करतंय, श्रेय न घेता, हे झालं सात्विक. ठीक आहे. मग आहे राजसिक कर्म. यात खूप इच्छा, खूप ऊर्जा असते. फळाची अपेक्षा, अहंकार, स्पर्धा, मी करून दाखवीन हा भाव असतो. खूप कष्ट असतात यात. म्हणजे प्रसिद्धीसाठी किंवा फायद्यासाठी केलेलं काम. हो, तसं म्हणता येईल. यात स्वार्थ आणि कामना जास्त असते. आणि तिसरं म्हणजे तामसिक कर्म. हे तर अज्ञानातून, मोहातून किंवा आळसातून होतं. परिणामांचा विचार नसतो. कधीकधी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी पण केलेलं असतं. यात विवेक नसतो. बापरे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे बघा. सात्विक कर्म शुद्ध, निस्वार्थ, राजसिक कर्म लोभाभिलाषित, तामसिक कर्म अज्ञानयुक्त, बंधनकारी. बंधनकारी म्हटले तामसिक कर्माला? हो, कारण ते अज्ञान आणि मोहात अडकवतं. राजसिक पण अंतिमतः बंधनकारकच ठरतं, कारण त्यात अहंकार आणि कष्ट आहेत. फक्त सात्विक कर्मच पुढे नेतं. हे ऐकताना असं वाटतंय की आपल्या रोजच्या कामांमध्ये या तिन्हीचं मिश्रण असू शकतं. अगदी असू शकतं. मग ओळखायचं कसं की आपलं कर्म कुठल्या प्रकारात मोडतंय? हेतू तपासायचा का? बरोबर. आपला हेतू काय आहे आणि कर्म करताना आपल्या चित्ताची अवस्था कशी आहे? शांती वाटतेय की अस्वस्थता? लोभ आहे की समाधान? मी करतोय हा भाव किती आहे? म्हणजे सतत स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. हो, हा एक जागरूकतेचा सराव आहे. आणि या कर्माच्या फळांबद्दल पण सांगितलंय ना, सुख, दुःख आणि मोह. हो, जे आसक्तीने कर्म करतात त्यांना हे 3 परिणाम भोगावे लागतात, पण जो फळाच्या अपेक्षेपासून मुक्त आहे त्याला ते बांधू शकत नाहीत. आणि कोणतीही क्रिया ती फक्त आपल्या एकट्यामुळे होत नाही म्हणे. त्यासाठी 5 कारणं असतात. अगदी बरोबर. मी केलं असं आपण म्हणतो, पण ज्ञानेश्वर सांगतात की कुठलीही गोष्ट घडायला 5 घटक लागतात.
कोणते आहेत ते? एक म्हणजे अधिष्ठान, म्हणजे आपलं शरीर. दुसरं कर्ता, म्हणजे मीपणाचा भाव धरणारा अहंकार. तिसरं करण, म्हणजे आपली इंद्रिये, मन वगैरे साधनं. ठीक आहे. चौथं म्हणजे विविध चेष्टा, म्हणजे आपण जे वेगवेगळे प्रयत्न करतो ते. आणि पाचवं आहे दैव, दैव. म्हणजे नशीब. हो, म्हणजे प्रारब्ध, ईश्वरी योजना किंवा काहीतरी अदृश्य शक्ती जी आपल्या प्रयत्नांच्या पलीकडची असते. हा 5वा घटक दैव. हा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी सगळं आपल्या हातात नाही. बरोबर. हे स्वीकारायला हवं. याचा अर्थ प्रयत्न सोडायचे असं नाही, पण आपण 100% प्रयत्न करूनही काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. अच्छा. हे स्वीकारलं की मग यश मिळालं तरी खूप हुरळून जायला होत नाही आणि अपयश आलं तरी खचायला होत नाही. मीच सगळं करतो हा अहंकार कमी होतो. हे पटतंय. म्हणजे प्रयत्नांवर फोकस करायचा आणि फळाबद्दलची अनासक्ती ठेवायची. यामुळे विनम्रता येते. अगदी. मग आता प्रश्न येतो की कर्म करायचं, प्रयत्न करायचे, पण नक्की कोणतं कर्म करायचं? इथेच स्वधर्म येतो का? अगदी बरोबर पकडल्यात. स्वधर्म हा खूप महत्वाचा विचार आहे ज्ञानेश्वरीत. काय आहे नक्की स्वधर्म? स्वधर्म म्हणजे आपलं सहज, स्वाभाविक कर्तव्य. प्रत्येकाची प्रकृती म्हणजे स्वभाव, गुण, क्षमता वेगळी असते ना. हो. त्यानुसार प्रत्येकासाठी जे योग्य कर्म आहे, जे त्याच्या स्वभावाला धरून आहे, ते म्हणजे त्याचा स्वधर्म. हे काही जातीपातीशी संबंधित नाही, हे व्यक्तीच्या आतल्या जडणघडणीशी संबंधित आहे. अच्छा. आणि ज्ञानेश्वर महाराज आग्रहाने सांगतात की आपला स्वधर्म कदाचित दुसऱ्याच्या कामापेक्षा कमी भारी वाटेल, कमी आकर्षक वाटेल, पण तोच आपण करायला हवा. दुसऱ्याचा मार्ग कितीही चांगला वाटला तरी तो घेऊ नये. हो. परधर्म कितीही मोहक वाटला तरी तो स्वीकारू नये, कारण ते आपल्या स्वभावाविरुद्ध असेल तर त्याने शेवटी त्रास होतो. एक ओवी आहे बघा, स्वधर्माचे पालन करावे, जरी तो अल्प वाटे तरी धरावे, परधर्म मोहक असला तरी सोडावे, तोची खरा मार्ग. म्हणजे स्वतःला ओळखून आपल्या मार्गाने चालणं महत्वाचं आहे, इतरांची तुलना न करता. अगदी. पण आजच्या जगात हे कठीण नाही का? इतके पर्याय आहेत, इतक्या भूमिका आहेत, आपला स्वधर्म कसा ओळखायचा? प्रश्न खूप महत्वाचा आहे आजच्या संदर्भात. ज्ञानेश्वरी काही आपल्याला करिअर गायडन्स देत नाही थेट. हो, पण दिशा नक्की देते. स्वधर्म ओळखायला लागतं आत्मपरीक्षण. कोणतं काम करताना आपल्याला सहज वाटतं, कशात आपली नैसर्गिक ओढ आहे, काय करताना समाधान मिळतं, कंटाळा येत नाही. आपल्या आतल्या आवाजाला ऐकणं. हो, तसं म्हणू शकतो. आणि स्वधर्म काही दगडावरची रेघ नाही. तो बदलू शकतो, विकसित होऊ शकतो. महत्वाचं काय तर प्रामाणिक राहणं स्वतःशी. आणि हा स्वधर्म पण फळाची अपेक्षा न ठेवता करायचा. निश्चितच. तेच सूत्र इथे पण लागू. स्वधर्म जरी आवडीचा असला तरी मी करतोय, मला हे हवं, हा भाव आला की पुन्हा अडकलो. म्हणजे सगळं ईश्वरार्पण बुद्धीने. हो, सहज भावाने. असं करत करत माणूस हळूहळू अंतिम सत्याकडे जातो. आणि मग येतो तो शेवटचा परमोच्च उपदेश. इतके सगळं झाल्यावर कर्म, त्याग, गुण, स्वधर्म या सगळ्या पायऱ्यांनंतर शेवटी काय गुपित सांगितलं आहे? ते गुपित म्हणजे शरणागती. शरणागती. हो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजे पर्यायाने आपल्याला सांगतात की बाबा रे, तू हे सगळे धर्म, कर्तव्य, कर्म, त्यांचे परिणाम, कर्तेपणा या सगळ्याची चिंता सोडून दे. सगळी चिंता सोडायची. हो, आणि फक्त मला शरण ये. अनन्य भावाने, पूर्ण विश्वासाने स्वतःला माझ्यावर टाक. मनात फक्त एकच ठेव, मी तुझा आहे. आणि मग बाकी सगळं मी बघेन. तुझी पाप, चिंता सगळं मी दूर करेन आणि तुला मोक्ष देईन, असं आश्वासन आहे ते. हे खूप मोठं आश्वासन आहे. हो, पण ही शरणागती म्हणजे आळशीपणा नाही बरं का? नाही. हे म्हणजे आपली मर्यादित बुद्धी आणि शक्ती आहे हे ओळखून त्या मोठ्या शक्तीवर, ईश्वरावर विसंबणं. यासाठीची ओवी आहे बघा. सर्व कर्म मला अर्पावे, मन माझ्या भक्तीत लावावे, माझ्या शरण पूर्ण व्हावे, तोची मोक्षमार्ग. म्हणजे कर्म करत राहायचं, पण ते देवाला अर्पण करून. मन देवाच्या भक्तीत ठेवायचं. आणि पूर्णपणे शरण जायचं. अगदी. हाच राजमार्ग आहे मोक्षाचा. ज्ञान आणि कर्म हे भक्तीशिवाय, शरणागतीशिवाय पूर्ण होत नाहीत, असं माऊली म्हणतात. म्हणजे प्रवास ज्ञानापासून, कर्मापासून सुरू होतो, पण त्याची पूर्तता भक्ती आणि शरणागतीत होते, जिथे मीपणा राहत नाही. बरोबर. तिथे फक्त तोच उरतो. खरंच खूप सखोल आहे हे सगळं. तर आपण या सगळ्या चर्चेचा जर एकंदरीत विचार केला तर काय मुख्य शिकवण घेता येईल या 18व्या अध्यायातून? काय लक्षात ठेवायचं?
हो, काही महत्वाचे मुद्दे आपण नक्कीच अधोरेखित करू शकतो. हं, एक म्हणजे कर्म टाळायचं नाहीये, तर कर्माच्या फळाची आसक्ती सोडायची आहे, फलत्याग. बरोबर. दुसरं, प्रत्येकाने आपल्या स्वभावाला धरून असलेलं कर्म म्हणजे स्वधर्म प्रामाणिकपणे करावा, दुसऱ्याचं बघून काही करू नये. ठीक आहे. तिसरं, कोणतंही काम फक्त आपल्यामुळे होत नाही, त्यात अनेक घटक असतात आणि दैव पण असतं. त्यामुळे कर्तेपणाचा अहंकार नको. हे महत्वाचं. चौथं, सात्विक, राजसिक, तामसिक कर्मातला फरक ओळखून शक्यतो सात्विक कर्माचा प्रयत्न करावा. आणि 5वं? आणि सगळ्यात महत्वाचं 5वं, जीवनात खरी शांती, समाधान आणि मुक्ती हवी असेल तर सर्व चिंता सोडून पूर्ण विश्वासाने देवाला शरण जावं. शरणागती. खरंच, ज्ञानेश्वरीच्या या शेवटच्या अध्यायात कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा किती सुरेख संगम आहे. हे फक्त वाचायचं तत्वज्ञान नाही, तर जगण्याचा मार्ग आहे. अगदी खरंय. महत्वाचं हे आहे की आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी क्रिया सोडून द्यायची गरज नाही. गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलायचा, हेतू शुद्ध करायची, फळाच्या बंधनातून सुटायची आणि शेवटी सगळं त्याला समर्पित करायची. हा जो आतला बदल आहे ना, तोच महत्वाचा. आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय, ज्यावर आपण सगळेच विचार करू शकतो. कोणता विचार? तो हा की आजच्या या जगात जिथे एवढे ऑप्शन्स आहेत, एवढी गुंतागुंत आहे, तिथे आपला खरा स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावाला, आपल्या क्षमतेला जुळणारं काम ते नक्की ओळखायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. आणि समजा ते ओळखलं तरी मग त्या कर्माचं फळ, यश, अपयश याच्या पलीकडे जाऊन दैव स्वीकारेत पूर्ण समर्पण भावनेनं ते काम करत राहणं, हे प्रत्यक्षात कसं आणायचं? खरंय, यावर चिंतन व्हायला हवं. हो, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं हाच मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा खरा उपयोग ठरू शकेल. नक्कीच. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा हा मार्ग आहे.